महाराजांनी सिंधुदुर्ग बांधला, तसंच राजगड बांधला किंवा प्रतापगड बांधला, तर हे वेगवेगळ्या ठिकाणचे किल्ले बांधण्यामागे त्यांचा काही विचार होता का? हो, म्हणजे असं आहे की ज्या ज्या वेळेला महाराज नवीन किल्ला बांधतायत तर सगळ्यात महत्त्वाचं असतं त्या किल्ल्याचं लोकेशन. हां, की कुठे बांधतायत, कारण त्या प्रांताला संरक्षण देणं हा महाराजांचा पहिला दृष्टिकोन. बरोबर. दुसरा असतो की त्या भागामध्ये त्या काळामध्ये ट्रेड रूट्स होते. अच्छा. आंतरराष्ट्रीय जे व्यापार चालतायत भारताचे परदेशाशी, अच्छा. ते समुद्रमार्गाने चालतात. त्यामुळे जो काही व्यापार चालतोय परराज्यात किंवा परदेशात रादर, हो तो समुद्रामार्गे चालतोय. म्हणजे समुद्रातली जी बंदर आहेत त्यांना महत्व आलं. हो, बरोबर. आणि तो माल किनाऱ्यावर नेण्यासाठी ज्या वाटा आहेत, ज्याला आपण घाट वाटा म्हणतो, त्या सगळ्या सह्याद्री पर्वतातनं जात आहेत. एक्झॅक्ट. त्यामुळं त्या घाट वाटांवरती ताबा मिळवणं, त्याला संरक्षण पुरवणं, या दृष्टिकोनातूनही महाराज किल्ले बांधतायत. तसंच परकीय शत्रूचं ज्या वेळेला आक्रमण होईल त्यावेळेला तिथे संरक्षण पुरवता यावं म्हणूनही महाराजांची ही दुर्ग रचना किंवा दुर्ग बांधणी हा त्यांचा दृष्टिकोन आहे. ती रणनीती त्या सगळ्या दृष्टीने त्यांनी. आणि महाराजांनी तुम्ही जर नीट नजर टाकली तर समुद्र किनाऱ्यावर सुद्धा जलदुर्गांची निर्मिती केली आहे. हो, आतमधल्या भागामध्ये गिरिदुर्ग बांधले आहेत सह्याद्रीमध्ये. हो, आणि जसजसं पुढे जाऊ आपण तसतसं तुम्हाला दक्षिण प्रांतामध्ये तिथेही महाराजांनी काही नवीन दुर्ग निर्माण केलेले आहेत. म्हणजे राज्याभिषेकानंतरही महाराजांची ही दुर्ग बांधणीची जी घोडदौड आहे ती चालू आहे. ओके. आणि तो किल्ला कुठेही असो, त्या बांधताना दुसरा एक मुद्दा महत्वाचा बघावा लागतो की तिथे पाणी आहे का. हो, पिण्यासाठी. कारण ज्या वेळेला किल्ला हा उंच, जर समुद्रात बांधला नाही तर उंच डोंगरावरती बांधला तर आतल्या लोकांना पाणी हा फार महत्वाचा विषय आहे. आणि महाराजांचं असं वाक्य आहे की संपूर्ण राज्याचे सारथ म्हणजे दुर्ग. अच्छा. म्हणजे जो क्रक्स आहे स्वराज्याचं जे महत्व आहे ते सगळे या दुर्गांमध्ये आहे. आणि मग किल्ल्यामध्ये पाणी आहे का, त्याचं लोकेशन नेमकं कुठे आहे, मग त्याप्रमाणे तो कसा बांधायचा. आणि मग महाराजांनी त्याच्यात नवनवीन प्रयोग केलेत. म्हणजे राजगडावरती महाराजांनी चिलखती बुरुज बांधलाय. म्हणजे एका फोर्टिफिकेशनला दुसऱ्या फोर्टिफिकेशननी कव्हर करायचं बाहेरून. दुहेरी 2 लेयर्स असे प्रयोग महाराजांनी केलेत. किंवा ऐन समुद्रामध्ये पिण्याचं गोड पाणी आहे का हे पाहून मग ते बांधकाम त्या किल्ला बांधायचा. कारण बाजूला खारं पाणी आहे. बरोबर. मग सिंधुदुर्ग बांधायचा तर आतमध्ये गोड पाणी हवं. मग त्याचा शोध घेऊन मग पुढे त्यांनी तो किल्ला बांधलेला आहे. म्हणजे आज आपण पाहतो की साध्या इमारतीमध्ये 3ऱ्या मजल्यावर पाणी पोहोचत नाही. तिथे एवढ्या उंच डोंगरावर जलव्यवस्थापनाचा विचार करून मग किल्ला बांधायचा. आर्किटेक्चरल पर्स्पेक्टिव्ह पण त्याच्यामध्ये महाराजांचा दिसून येतो आपल्याला. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विचार करावा लागतो. नंतर तिथे असलेला जो दगड आहे, पाषाण ज्याला म्हणतो, त्याच्या क्वालिटीचा विचार करावा लागतो. पुन्हा ती जी टेकडी आहे ती टेकडी अशी हवी की तिच्या जवळपास दुसरी टेकडी नको ज्यावरून त्याच्यावर मारा होईल. बरोबर. तसं जर असेल तर महाराज तिथेही पण किल्ला बांधतायत. किंवा शत्रूचं जे एखादं स्थान आहे तर त्या स्थानापासून आपल्या राज्याचं रक्षण व्हावं आणि त्याच्यावरही दबाव राहावा म्हणून. म्हणजे उदाहरणार्थ जंजिऱ्याच्या जवळ महाराजांनी पद्मदुर्ग बांधलाय. म्हणजे ही जी महाराजांची पद्धत आहे. किंवा वेल्लोरच्या जवळ साजरा आणि गोजरा असे तमिळनाडूमध्ये 2 दुर्ग बांधले. म्हणजे अशा गोष्टी महाराजांनी अनेक विचारात घेतलेल्या आहेत. त्यांचं जे आज्ञापत्र नावाचा ग्रंथ पुढे लिहिला गेला त्यांच्या अधिकाऱ्यांकडनं, रामचंद्र पंत अमात्यांनी तो पुढे लिहिला. पण त्यातले रामचंद्रांनी पंतांनी शिवाजी महाराजांबरोबर काम केलेलं असल्यामुळं त्यातले सगळं जे कंटेंट आहे ते महाराजांनी इम्प्लिमेंट केलेलं आणि त्यांच्या विचारांचं आहे. त्यात एक वाक्य फार छान आहे, गडाचे पाणी तो बहुत जतन करावे. अच्छा. म्हणजे गडावरचं जे पाणी आहे त्याचे काळजीपूर्वक वापर झाला पाहिजे असं महाराजांच्या आज्ञापत्रामध्ये वाक्य आहे. म्हणजे पाण्याचं महत्व आहे. आजूबाजूला जी किल्ल्याच्या झाडी लावली आहे त्याचंही पण महत्व आहे. म्हणजे त्या झाडातली एक काडी सुद्धा तोडायची नाहीये, झाडाची फांदी सुद्धा तोडायची नाही, हात सुद्धा लावायचा नाही. कारण त्या झाडीमुळे संरक्षण मिळत आहे. किंवा दुसरं म्हणजे झाडांमुळे जमीन धुपून जात नाही. पाऊस खूप पडतोय
त्यामुळे जमीन धुपून गेली तर ती जी भिंत आहे ती ढासळण्याची शक्यता आहे हो किल्ल्याची. म्हणून बाहेरची जी झाडी आहे हा तिचं संरक्षण तिला पण- सुद्धा तुम्ही हात लावायचा नाही, अशा अर्थाची महाराजांची वाक्य. म्हणजे आपल्याला फक्त दिसतं की इथं किल्ला बांधला, पण त्याच्या मागे इतके वेगवेगळ्या पद्धतीचे विचार महाराजांच्या समोर येतात. म्हणजे संरक्षण असेल किंवा ट्रेड रूट जसं तुम्ही म्हणालात तसं असेल, आणि त्याच्याबरोबर स्वराज्य निर्मितीचाही सगळ्यात मेन त्याच्यामध्ये आहे.